अनुभवत आहोत। दोन्ही संघ या मॅच मध्ये असे उभे राहिलेले आहेत की विजय त्यांनी संपादन केला, त्यांना ठेच लागले का पराभवाला सामोरं जावं लागले आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभे राहत दोन्ही संघ आता एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि इथे जिंकणारा संघ पोहोचेल तो बाद फेरीमध्ये। त्यामुळे ही मॅच आहे डू ऑर डाय, मारा किंवा लढत मरा। स्मिती तुमच्या जगाला कळू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस बराबर उसळू द्या। पहिला चेंडू विश्वजीत ठाकूर, यस चेंडू उचललाय, फाईन लेगला गतीचा वापर केला योगेश पेनकर, फायटर जेट इथे टेक ऑफ करतय, 4 धावा। मुक्ता चौकार येतोय, शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, बॉलला हुक केलाय, पॉवर प्ले मध्ये थोडी मोकळी फलंदाजाला मिळते आणि त्याच संधीचा फायदा त्यांनी उचलला, कारण बिहाइंड द विकेट सर्कलच्या बाहेर फलंदाज क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच संधीचा फायदा उचलताना पहिल्याच बॉलवर योगेश पेनकरने खेचलाय चौकार। विश्वजीत वरती पुन्हा योगेश पेनकरचा हल्ला, इथे लॉफ्टेस्ट ऑफ ड्राइव्ह लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, मुक्ता डेव्हलपर्स कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 रन। लगातार दुसरा चौकार, यावेळेस लेंथ बॉल होता, ऑन द रेज स्ट्रोक खेळलाय, लॉंग ऑफ नाहीये, त्याच संधीचा फायदा उचलला आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडला। योगेश पेनकर एकदा फायटर जेट या अंदाजात खेळतोय, लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमधून। काय जबरदस्त फटका आहे, कसा हल्ला असेल इथे, धावांची लयलूट, मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, इथे स्क्वेअर लेगला मिळतील 6 धावा। माहेवन युअर्स पर्सनल पॅराडाइज षटकार। अनस्टॉपेबल बॅटिंग बाय योगेश पेनकर, यावेळेस बॉलला एलिव्हेशन मिळालं होतं, शॉर्ट ऑफ लाईन बॉल आणि त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता पण तो बनतोय दर्शक, उंच उडी घेतली होती बॉल आत ढकलण्यासाठी पण मात्र त्याचा प्रतिकार पडतोय कमी आणि मिळते 6 धावांच्या मी आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा वेग भन्नाट आहे, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 14 वर। इथे धावांची लयलूट सुरू आहे। छत्रपती संभाजी राजांनी राज्याभिषेक केल्यानंतर 15 दिवसांमध्ये बुरहानपूरवरती हल्ला केला होता आणि बुरहानपूर मधून भरपूर लूट त्यांनी स्वराज्यामध्ये आणली होती। आज इथे धावांची लयलूट अगदी सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळते योगेश पेनकर कडून। एक असा संघनायक जो पुढे येऊन नेतृत्व करतो, जो पुढे येतो, लढतो, स्वतः उभा राहतो आणि आपला टीमला बरोबर घेतो। गेली अनेक वर्ष या संघ नायकानं क्रीडा रसिकांच्या हृदयावरती गारूड केलेला आहे। योगेश पेनकर नॉन स्ट्राइक एंड वरती धावफलकावरती 15 धावा। प्रवीण 11 खारगर, एजाज कुरेशी इंदापूरचा खेळाडू, खरं तर इंदापूरवरून त्याच्या क्रिकेटला सुरुवात झाली, मात्र पुण्यातून त्यानं क्रिकेटमध्ये वेगवेगळी शिखर पादाक्रांत केली आणि आज देखील धावांचा अव्याहत वाहणारा झरा या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। एजाज कुरेशी स्ट्राइक एंड वरती असणार आहे, तर गोलंदाज विश्वजीत ठाकूर महाराष्ट्राचा स्पीड स्टार आता गोलंदाजी मार्क वरती आहे। एजाजला तो टाकेल चेंडू, 15 धावा प्रवीण 11। यस यस यस, काय सुंदर फटका आहे, नजाकत होती, कलात्मकता होती, अत्यंत सुंदर, रुबाबदार। मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4 रन। ही परंपरागत जोडी आहे व्यावसायिक क्रिकेटची आणि तीच जोडी आता कुठेतरी भाव खाऊन जाते। पहिल्या 3 चेंडूंवर आपण जर पाहिलं तर जबरदस्त खेळ योगेश पेनकरचा। सायकलचा भाग्यवान विजेता आलेला आहे, आपले लाडके भाजी आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनी चिमुकल्याला ती सायकल लागली आहे याचा आनंद आपल्याला आहे आणि तो इथे थांबलेला येऊन तो संपूर्ण कार्यक्रम पाहत होता आणि त्याचं नाव आहे आरुष जाधव। वा आरुष, अभिनंदन, सायकल चालवता येते, लगेच शिकेल तो। हा देखील आमचा मावळा आहे। चला, बाउंड्री लाईन वर तुम्हाला एक राऊंड मारायची आहे आरुष, तुम्हाला दाखवलं जाईल टीव्हीवर त्या स्क्रीनवर। अभिनंदन आरुष जाधव, सोनारपाड्याचा हा चिमुकला या स्पर्धेमध्ये आज भाग्यवान विजेता ठरला आणि त्याला दिली जाते ही स्पोर्ट्स सायकल। नाव बॅक टू क्रिकेट, जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे। नवीन षटकाची सुरुवात होणार आहे। खरं तर दोन्ही संघांनी एक पराभव स्वीकारलेला आहे, एक विजय दोन्ही संघांनी स्वीकारलेला आहे। विजय आणि पराजय या गोष्टी खेळातला भाग असतात, परंतु आपण छत्रपती संभाजी राजांचं आयुष्य बघितलं तर सातत्यानं लढाईवरती, मोहिमेवरती त्यांना 9 वर्षांमध्ये स्वराज्यासाठी जावं लागलं, लढावं लागलं।
अनेक ठिकाणी माघार देखील घ्यावी लागली, मात्र त्यांनी पूर्ण माघार कधी घेतली नाही. वाईट चेंडू असेल इथे. ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवरती छत्रपती संभाजीराजे होते, म्हैसूरवरती राजा चिक्कदेव राय, आणि त्याने चौथाई देण्यास नकार दिल्यानंतर संभाजीराजांनी त्याच्यावरती हल्ला चढवला होता. मात्र किल्ल्याच्या तटावरती फौज उभी असताना समोरून बाणांचा प्रचंड वर्षाव आला. यास इथे लेंथ बॉल आहे. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये पोहोचेल. एक धाव योगेश पेनकरला मिळणार आहे. आणि अचानक झालेल्या बाणांच्या वर्षाने मराठ्यांची फौज गांगरली. तिथे काय झालं कोणाला समजत नव्हतं आणि लगेचच संभाजीराजांनी फौज मागे घेतली. ठराविक अंतरावरती सुरक्षित ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा आपली छावणी टाकली. थोडेसे शांत बसले, थोडासा विचार केला की अशा हल्ल्याला उत्तर द्यायचं कसं, आणि मग त्यांनी समोरून चर्मकार संपूर्ण परिसरातील गोळा केले. त्यांच्याकडून कातडी कमावून घेतली, कातडीच्या ढाली बनवल्या, त्याला तेल लावलं. नवीन चेंडू. यास इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक फाईन लेग चेंडू अडू शकणार नाही. 22 मिळतील. इथे 4 आणि धावफलक प्रवीण इलेव्हन खारघर पोहोचणार आहे. 25 धावा. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस. अत्यंत सुंदर चौकार. आपण चर्चा करत होतो संभाजीराजांच्या एका पराक्रमी मोहिमेची. निर्णय कसा घ्यायचा असतो युद्धात. अचानक एखादा डाव समोरून येऊ शकतो, मात्र थोडीशी माघार घेऊन पुन्हा विजय मिळवता येतो. इथे पाहायचं आहे डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. क्षेत्र पंचांचा इशारा येईल. वाईड आहे. अतिरिक्त धावफलकावरती येणार आहे. प्रवीण इलेव्हन खारघर पोहोचत आहे 26 धावसंख्येवरती. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. छत्रपती संभाजीराजांनी चर्मकारांकडून चांबड्याच्या ढाली बनवून घेतल्या. त्याच्यानंतर त्याला बाहेरच्या बाजूने तेल लावलं. बाजूचे नावाडी सगळे गोळा केले. आपली फौज नावेमध्ये टाकली. नदी पार केली. यास इथे उंच फटका खेळायचा होता, मात्र मिडविकेट स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक तिथे येईल. अडवण्याचा प्रयत्न करतील. हो इथे काय घडतंय. धावा मात्र होणार नाहीये, मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल आणि धावफलकावरती आपण बघणार आहोत. इथे षटक क्रमांक 2 चालू असताना 27 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. चांगली सुरुवात आहे प्रवीण इलेव्हन खारघरची. फौज नावेमध्ये टाकून नदीच्या पैल तीरावरती नेली आणि मग म्हैसूरच्या तटाला सगळे मावळे भिडले. आणि ज्यावेळेस बाणांचा मारा झाला, हवेमध्ये चेंडू. यास टॅकन योगेश पेनकर संघ नायक इथे बाद होईल. मोठा धक्का असेल. दुसऱ्या षटकामध्ये हिमांशू मिळून देतो विकेट. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक चौकार आपण पाहिला, पण योगेश पेणकर 2 चौकार, एक षटकार खेचून एक चांगली सुरुवात देऊन डावाची बाद होऊन पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परतत आहेत. आणि त्याचमुळे पाहूया यानंतर आता अमित नाईकला बढती मिळालेली आहे, कारण मागच्या सामन्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांनी खेचलेले फटके खरंच महत्त्वाचे होते. आणि त्याचमुळे पुन्हा एकदा अमितवर तो विश्वास योगेश पेणकर ठेवत आहेत. अमित नाईक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 27 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी खूप छान राहिलेली आहे. सुरुवात निश्चित चांगली होते आणि त्यानंतर हिमांशू, मागच्या सामन्यामध्ये देखील हिमांशूनं भरपूर विकेट काढल्या होत्या. विश्वजित पहिल्या सामन्याचा हिरो राहिला होता आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा हिमांशू इथे आक्रमणावरती येतोय आणि यश मिळवतो आहे. तर बघा कल्पकता काय असते. छत्रपती संभाजीराजांचा दृष्टिकोन कसा होता युद्ध लढण्याचा. ज्यावेळेस बाणांचा मारा झाला, मावळ्यांनी चांबड्याची चिलखत समोर केली. बाण आले, चांबड्यावरती पडले आणि खाली गळून पडले. अजिबात परिणाम झाला नाही बाणांचा दुसऱ्या वेळेस. आणि मग मात्र चिक्कदेवरायावरती हल्ला चढवत म्हैसूरचा किल्ला मराठ्यांनी छत्रपती संभाजीराजांनी जिंकला. खरं तर तिथे अजून काय घडलं भरपूर आहे. इथे स्टोरी खूप मोठी आहे, मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये ती अगदी संक्षिप्त रूपामध्ये म्हणजे 1-2 बॉलमध्ये ती सांगावी लागते.
संभाजीराजांच्या प्रत्येक लढाईची माहिती मी देऊ शकतो, तेवढी माहिती माझ्याकडे आहे. मात्र इथे खूप मर्यादा पडतात, त्यामुळं थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न राहील नेहमीच. आणि निश्चित छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजांच्या अत्यंत जवळच्या सहकार्याची भूमिका रायाप्पा यांची भूमिका साकारणारे संतोषजी जुवेकर हे मराठी मातीला लाभलेले एक असे गुणी कलाकार आहेत, अष्टपैलू अभिनेते आहेत. गेली 2 दशकं मराठी रसिकांच्या हृदय सिंहासनावरती आरूढ असलेले अभिनेते संतोषजी जुवेकर इथे यापूर्वी ते या मैदानावरती आलेले आहेत. मला वाटतं क्लासमेटची टीम इथे आली होती, त्यावेळेस संतोषजी जुवेकर यांना आपण पाहिलं होतं आणि आज पुन्हा एकदा ते या मंचावरती उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांना त्यांनी दर्शन दिलं. विशेष करून आज त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. कुणाल सरांनी एक छानशी मुलाखत देखील घेतली, त्यांच्या जीवन प्रवासावरती काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित या दमदार अभिनेत्यांना भेटून आपल्याला देखील भरपूर आनंद झालेला आहे. असेच कलाकार आपल्या मातीची महती, आपला पराक्रम संपूर्ण जगासमोर आणतायत, याचा आपल्याला निश्चित मोठा अभिमान आहे. प्रस्थान ठेवतायत संतोषजी जुवेकर इथून. आम्ही आपल्याला भरपूर शुभेच्छा देतो. आपण असेच गौरवशाली यशाची परंपरा पुढे चालू ठेवाल अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. जाऊया मैदानामध्ये. एक छानसा चौकार येतो एजाजच्या बॅटमधून. पहा, लांब होता चेंडू, खूप लांबून फुंकर मारली चेंडूला आणि चेंडूलाही गुदगुल्या झाल्या असतील. चेंडू सीमारेषे बाहेर जातो. 4 धावा. पूर्णपणे बॉडी बॅलन्स राखून स्लाइस केलं या बॉलला आणि बॅकवर्ड पॉइंट क्लिअर करणारा हा चौकार फलंदाज इजाजच्या बॅटमधून येतोय आणि धावसंख्या पोहोचते परी 11 या संघासमोर प्रवीण 11 खारघर या संघाची 33 धावा, 1 गडी बाद. एजाज कुरेशी यस परत एकदा चेंडूला हलकासा मुलायम स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॅकफूट वरून डीप बॅकवर्ड पॉइंट वरून चेंडू येणार आहे. 2 धावा एजाज कुरेशीला इथे मिळतील. प्रवीण 11 खारघर पोहोचतायत 35 वर. 1 गडी बाद 35. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना पुन्हा एकदा आग ओकणारा गोलंदाज, जळते निखारे टाकणारा गोलंदाज, आगीचे गोळे टाकणारा गोलंदाज विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कवरती आहे. 25 धावा खर्च केल्यात. ही खरं तर विश्लेषण जे आहेत हे कॅल्क्युलेशन्स विश्वजितच्या गोलंदाजीच्या माध्यमातून खूप कमी येतात. मात्र या मैदानावरती ज्या प्रकारे योगेश पेनकर यांनी अगदी टॉसच्या मुलाखतीला सांगितलं होतं की 65 धावा निश्चित पुरेशा आहेत. मात्र ज्या पद्धतीने त्याने पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये सुरुवात केली, मला वाटतं ते मोठं टार्गेट अचीव करू शकतात. यस लेंथ बॉल. यस 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 काय गॅप आहे इथे. मला वाटतं रिक्षा चालक सुद्धा ट्रॅफिक मधून एवढा गॅप काढू शकत नाहीत. इथे थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मुक्ता कन्स्ट्रक्शन टुगेदरनेस 4 रन. आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून म्हणजेच गली आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि तरी देखील चांगलाच गॅप शोधलेला आहे. फलंदाज इजाज देत चौकार आलाय. यस इथे आपण बघतोय पूल आहे आणि खूप छान. पूल नाही तो पुलाव आहे. त्यानं पोट भरतं, पाहणाऱ्याचं मन तृप्त होतं. इथे देखील 4 धावा. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस पॉवरफुल चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्येला ग्रीन सिग्नल लावण्याचं काम आता इजाज कुरेशीनं केलेलं आहे. लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि आता धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 43 वर. 43 रन्स ऑन बोर्ड. नाणेफेक जरी पराभूत झाले पण फायदा तर होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. एजाज इथे रिव्हर्स साठी प्रयत्न करत होता. अगदी फुलटॉस होता बॉल. मात्र रिव्हर्स खेळताना एवढा वेगात आलेल्या बॉलवरती कनेक्शन करणं निश्चित कठीण आहे. आपण रिप्लेमध्ये बघू शकतो. सुंदर चेंडू होता. सरळ बॅटनं मला वाटतं अधिक चांगला फटका आला असता. मात्र आता त्यावरती निराशा व्यक्त करून उपयोग नाही. पुढच्या चेंडूसाठी तयार राहिलं पाहिजे. 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विश्वजित ठाकूर या षटकामध्ये देखील 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 1 डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा विश्वजित. यस उजव्याच्या बाहेर चेंडू. इथे लेंथ टाकला होता, लांब टाकायचा प्रयत्न. कव्हर्सला चेंडू आहे. 1 धाव इथं निश्चित एजाजला प्राप्त होईल आणि 3 षटकांचा खेळ याबरोबरच पूर्ण होतोय. प्रवीण 11 खारघर 43 धावा, 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एजाज कुरेशी 10 चेंडू 20 तर अमित नाईक 2 चेंडूमध्ये 2 धावा.
ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आणि त्याचमुळे आता पहिल्या 3 षटकांवर तर वचक दिसते प्रवीण 11 खारगार या संघाची. या गोल्फ कार्टची देखील चर्चा व्हायलाच हवी. ड्रिंक्स ब्रेकमध्ये नेहमीच ही गोल्फ कार्ट मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आणि खेळाडूंना ती ऊर्जा देते. खेळाडूंना जो थकवा आलेला असतो तो थकवा घालवण्याचं काम सातत्यानं परंपरेने ही गोल्फ कार्ट जी आपण ड्रिंक्स स्टॉल घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये नेहमीच प्रत्येक सामन्यामध्ये ती ऊर्जेचं वाहन आहे आणि ती ऊर्जा खेळाडूंना प्रदान केली जाते. तो थकवा जो आलेला असतो, जो क्षीण आलेला असतो, तो थकवा दूर करण्याचं काम केलं जातं. हो, सध्या आपण पाहतोय विनोदजी रतन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे एकदम जवळचे मित्र अमर आणि वैभवजी इथे उपस्थित आहेत. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. आणि म्हणतात ना, मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा. लहानपणीचे मित्र आहेत, वर्ग मित्र आहेत, अशा अनेक आठवणी आज या क्रीडा नगरीमध्ये ते इथे शेअर करतायत. आणि आपण पाहिलं संतोषजी जुवेकर इथे उपस्थित झाले होते, प्रसिद्ध सिने अभिनेते, आणि त्यांची मुलाखत संपन्न झाली. त्याच्यानंतर विनोददादांना थोडासा वेळ मिळाला आणि लगेच मित्रांची विचारपूस करण्यासाठी ते आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे आलेले आहेत. अमर आणि वैभव तिथे उपस्थित आहेत आणि हे जुने मित्र आहेत विनोददादांचे. आज अशा अनेक आठवणी आहेत, वर्गातले सवंगडी आहेत आणि त्याच्यामुळे त्या आठवणींना ते इथे उजाळा देत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. अमरजी आणि वैभवजी, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये पाटील कुटुंबाच्या वतीने. नाऊ बॅक टू क्रिकेट. जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर समालोचन कक्षात. खूप छान मैत्रीचं वर्णन केलं इथे कुणाल सरांनी. खरं तर आई म्हणजे भेटीला आलेला देव असतो, पत्नी म्हणजे देवानं दिलेली भेट असते आणि मित्र म्हणजे देवालाही न मिळणारी भेट असते. त्यामुळं असे सवंगडी मिळणं हे खरं तर नशिबवान असतं, कोणालाही मित्र मिळत नाही. आणि आज मित्रांचा महासागर इथे खरं तर विनोददादा, आदरणीय माजी आमदार राजूदादा या मंडळींनी उभा केलेला आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं अशी मित्रांची जोडणी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळंच आज एक मोठा मित्रांचा मेळा त्यांच्याबरोबर आहे. ही श्रीमंती आहे, हे वैभव आहे आणि ही खरी समृद्धी आहे. त्याचा प्रत्यय आपण या ठिकाणी घेतोय. जाऊया मैदानामध्ये. इथे बघूया, मॅच सुरू होते. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हिमांशू आला आणि हिमांशू विकेटचा शोध घेऊन आलाय का? येस, एक्झॅक्टली. हिमांशू आपल्या टॅलेंटचं प्रदर्शन दाखवतोय. 4थ्या षटकाची सुरुवात विकेटने करतोय. जरी महागे ठरलेत विश्वजित ठाकूर, पण इकडे काम करून जातं हिमांशू. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर विकेट. बाहेरचा हिमांशूचा चेंडू खरं तर उंच फटका लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता एजाजने, मात्र एलिव्हेशन जास्त मिळालं आणि तिथे बंटी बद्रिकेने अतिशय सुंदर झेल कन्वर्ट केला आणि एजाज कुरेशीचा जो बहरणारा खेळ होता, 200च्या स्ट्राईक रेटने खेळत होता, तो मात्र बाद झाला. मनीष, एक गोष्ट इथे आपल्याला जरूर बघायला मिळाली. विश्वजित अपयशी होत असताना हिमांशू पाटीलनं जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की घर दोघांचं असतं, दोघांनी आवरायचं असतं, दोघांनी सावरायचं असतं, एखाद्यानं पसरलं तर दुसऱ्यानं आवरायचं असतं. आज विश्वजित अपयशी ठरत असताना हिमांशूनं दुसऱ्या बाजूनं धावा रोखल्यात, विकेट काढल्यात, हे अगदी महत्त्वाचं आहे. आणि तसं केलं तर संसार टिकतो आणि तसं केलं तर तुमचा संघ सुद्धा तो स्वाभिमान जपतो. 34 धावा खर्च केल्यात खरं तर विश्वजितने 2 षटकांमध्ये, पण 2 विकेट्स आणि इकॉनॉमिकल ही भूमिका आतापर्यंत हिमांशू पाटील राहिलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये 4 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या आणि त्याचमुळे खूप चांगला सपोर्टिंग रोल आपल्या संघासाठी हिमांशू पाटील निभावतायत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, हार्ड लाईनवर बॉल पिच केला होता, वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. एक एक्स्ट्रा रन मिळेल. ओमीकडे स्ट्रायकर एंडला आहेत. एका धावेची होते वाढ. धावसंख्या 45. 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा, ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता, अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, पण ओमी बॉलपासून खूप जास्त लांब राहिला आणि त्याचमुळे पोहोचू शकला नाही बॉलच्या झोनपर्यंत. ओमी पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला, बॉलिंग ट्रॅकवर हिमांशू. लेफ्टी वर्सेस
लेफ्टी ऑनसाइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी मिळते कारण डीपमध्ये क्षेत्ररक्षण थोडं लांब होता, त्याचमुळे या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचते आता 47 या आकड्यावर. एक चांगली स्थिती खरं तर पाहायला मिळते प्रवीण 11 खारघर या संघाची, पण परी 11 या संघाचा आपण मागच्या 2 सामन्यांचा आढावा घेतला तर एक परफेक्ट बॉलिंग अटॅक परी 11 या संघाकडे आहे, पण त्यातला एक अटॅक थोडासा महागडा ठरलेला आहे, पण तरी देखील हिमांशू पाटील त्याची जागा टिकवून ठेवतोय. बॅकफुटला गेले, ऑन साईडला शॉर्ट बॉलला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, जास्त एलिव्हेशन मिळत नाही, बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला, एक सिंगल कंप्लीट होतोय. ओमी स्ट्राईक रोटेट करतोय, स्ट्रायकर एंडला फलंदाज अमित नाईक येतो. अमित नाईकला खूप मोठा गॅप मिळाला होता, खूप मोठा पॉज मिळालाय आणि पाहूया त्या पॉज नंतर पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये येण्यासाठी त्याला किती वेळ लागतोय. ओमीकडे देखील स्वतःचा स्ट्रगल मैदानाच्या दाखवतोय, अजून त्याच्या वतीने मोठे स्ट्रोक्स जसे या स्टेडियममध्ये यायला हवेत ते येत नाहीये. त्याचमुळे प्रत्येक खेळाडूची परीक्षा आहे, प्रत्येक खेळाडूची अग्निपरीक्षा आहे या स्टेडियमवर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पुढचा बॉल, यावेळेस अप्रोच काही अंशी वेगळा होता अमित पाटीलचा, उलटा स्ट्रोक खेळण्याचा आणि तो अप्रोच चुकला. बॉल खूप चांगला हाताळला हिमांशूने, जणू काय त्यांनी पाहिलं की स्टान्स कसा घेणार आहे फलंदाज आणि त्याचमुळे तो पूर्वानुमान योग्य ठरला. दरम्यान येतो हा डॉट बॉल. जसं आपण उल्लेख करतोय की मागच्या षटकाप्रमाणे हिमांशू या षटकात सुद्धा इकॉनॉमिकलच राहिलेला आहे आणि म्हणूनच जसा आपण उल्लेख केला की एकाने जर गडबड केली तर ती गडबड दुसऱ्याने सुधारायची असते, ती सुधारण्याचा प्रयत्न पण एकच मारलाय, सॉलिड मारलाय, बॉल थेट स्क्वेअर लेगच्या बाहेर धाडलाय. येतोय माहीवन षटकार. आला की कार्यक्रम कसा केला जातो आपण पाहिलं. गुड लेंथ वरती पडला होता, थोडासा बाउन्स होता, मात्र त्याच्या खाली येत अतिशय सुंदरपणे स्क्वेअर लेगला हा दाखवलेला षटकार. थोडा दुरून खेळला पण क्षेत्ररक्षक आहेत, फलंदाजाने जागा सोडली होती, क्षेत्ररक्षकाकडे संधी होती, थोडा वेळ वाट पाहिली असती तर धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करता आलं असतं. घाई झाली आणि ती घाई आता नडलेली आहे परी 11ला. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या प्रवीण 11 खारघरची 55 धावा, 2 गडी बाद. अमित नाईक खरं तर परमेश्वर त्याच्यासाठी धावून आला असं मी म्हणेल, पण अशी एक गोष्ट आहे, नशीब ज्याच्यावरती भाळतं, जो त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही आणि पराक्रमालाच नेहमी नशीब साथ देतं. अमित नाईकचा पराक्रम या क्रिकेटच्या दुनियेने बघितलेला आहे आणि त्याला जीवदान सुद्धा इथे मिळताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे जीवदान आहे असंच म्हणावं लागेल, कारण चेंडू एस्टर्नवरती लागला नाही आणि विशेष म्हणजे एस्टा कव्हर करायला तिथे जवळपास कोणी नव्हता. जर तिथे आसपास टर्मच्या कोणी असतात तर निश्चित इथे वाचणं ओमीलाही शक्य नसतं आणि अमितलाही नसतं. मात्र 4 षटकं संपलेली आहेत, 55 धावा. प्रवीण 11 खारघर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हिमांशूचं हे षटक पूर्ण झालंय. 2 षटकं टाकली हिमांशूनं, धावा खर्च केल्या 17, गडी बाद केले 2. चांगला राहिला एकंदरीत स्पेल हिमांशूचा. आता नवीन षटकाची होईल सुरुवात. म्हणजेच विश्वजितने 34 खर्च केल्या, त्याच्या निम्म्या हिमांशूने खर्च केलेले आहेत. धावसंख्या 55 झालेली आहे आणि आता नवीन षटकाच्या हाताळणीकडसाठी आता फ्रेश बॉलरच बोलवावं लागेल आणि साहिल लोंगलेने सुद्धा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगलीच कामगिरी त्या एंडनं केलेली आहे आणि त्याचमुळे त्यांना फार एंडनंच बोलवलं जाते गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अमित नाईक, खेळतात 9वर. काय उत्तुंग षटकार त्यांनी या अगोदर खेचला होता आणि पाहूया त्यानंतर सुद्धा तसाच तो नॉनस्टॉप खेळ अमित नाईकचा पाहायला मिळेल का. साहिल लोंगले बॉलिंग ट्रॅकवर, लेंथ बॉल होता, ड्राइव्ह केलाय, गॅप मोठा आहे, लॉंग ऑफला कोणीच नाहीये, 1 बाउन्स घेऊन जाईल बॉल सी मारेशा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. 4 की 6, 4 की 6, 4 धावा, चौकार. त्याला अडवणं 27चा पाडा पाठ म्हणण्यापेक्षा अवघड आहे. फॉलिंग स्वीप खेळायचा प्रयत्न, क्रिस बॉक्सच्या कोण्यावर पोचले, पाहिलं होतं की लॉंग लेगला कोणी नाहीये, फाईन लेगला कोणी नाहीये, प्रयत्न करण्यात हरकत नाहीये, पण मात्र कुठेतरी गडबड झाली स्ट्रोकमध्ये आणि त्याचमुळे निराशा त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. पण आतापर्यंत चांगलाच खेळ अमित नाईकचा पाहायला मिळतोय. जरी सुरुवातीचे आघाडीचे फलंदाज बाद झालेत, जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली.
59 धावा, त्या धावांमध्ये काही धावा अजून जोडायच्या का, पण पुन्हा एकदा क्लास फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल तर जातोय सीमारेषा पार, पण पाहूया त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर बॉल जातोय की टप्पा पडून बाहेर जातोय. बाउंड्री चेक अंपायर, येस बाउंड्री चेक आपण करणार आहोत. आपण पुन्हा एकदा येतोय 70-70च्या स्ट्रॉंग रूम मध्ये चेक करणार आहोत या घटनेला स्लो मोशन मध्ये वेगवेगळ्या अँगलने. आज क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर या स्पर्धेत पाहायला मिळालाय. नाही नाही, हे क्षेत्ररक्षण नाहीये, हे आहे चित्त्याच्या पाय लाभलेल्या भिंती आहेत. त्या चित्त्याचे पाय लाभलेल्या भिंती. काय झेप घेतली इथे क्षेत्ररक्षकाने. इथे क्षेत्ररक्षक आहे सुहास पवार. वा, अत्यंत आकर्षक खेळाडू, तंत्रशुद्ध खेळाडू सुहास पवार. ॲज अ बॉल, ॲज अ बॅट आणि आज ॲज अ फील्ड अप्रतिम कामगिरी. काय उडी मारली, काय झेप मारली. मला वाटते एकदा हनुमानाने धनुष्कोडीवरून झेप मारली होती पुराण काळामध्ये. त्यानंतरचा दुसराच पृथ्वी तलावरचा प्राणी असेल की त्यांनी एवढी मोठी झेप घेतली आणि इथे चेंडू अडवलेला आहे. मात्र पाहायचंय चेंडू कुठे पडलाय. सीमारेषेच्या बाहेर तर गेलेला आहे. प्रयत्न खूप होते सुहास पवारचे, मात्र टप्पा आतमध्ये पडलाय की टप्पा बाहेर पडलाय. पहिला टप्पा चेंडू अडवताना त्याची बॉडी कुठे होती, सीमारेषेच्या आतमध्ये होती, बाहेर होती, या सगळ्या गोष्टी तिथे तपासून बघितल्या जातील आणि वेगवेगळ्या अँगल्सच्या माध्यमातून पंचांच्या समोर ती दृश्य येतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 4 धावा आहेत की 6 धावा आहेत, या गोष्टीची शहानिशा आपण करतोय. आपण आहोत वॉर रूम मध्ये चेक करतोय 4 की 6, त्या गोष्टीची शहानिशा आपण करतोय 70-70 स्पोर्ट्सच्या पीसीआर रूम मध्ये. मॅच ऑन टू, चला तुम्हाला तो निर्णय सांगितला जाईल. 4 धावा आहेत किंवा 6 धावा आहेत, कारण स्ट्राईक तर अमितकडेच राहणार आहे. जबरदस्त खेळ सातत्याने पाहतोय अमितचा. धावसंख्येचा वेग वाढतोय. फुल टॉस ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड, बॉल पोचतोय लॉंग ऑफला. यावेळेस मात्र या डावाचं गांभीर्य ओळखताना ओमीने नकार दिलेला आहे. तो डेंजर एंडला होता. पूर्ण केली जाते ती एक सिंगल. अपडेटेड स्कोर तुम्हाला आम्ही नक्कीच कळवणार आहोत. जो निर्णय प्रलंबित आहे 4 किंवा 6, जितक्या धावा त्या मिळतील आपण त्या जोडून तुमच्यापर्यंत स्कोर पोहोचवणार आहोतच. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉट ऑन पुल, व्हॉट अ बॉडी वेट ट्रान्सफर बाय बॅटर. फॅन्टास्टिक स्ट्रोक, क्लास स्ट्रोक. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या 6 माहिवन षटकार. ओमी केनी. फलंदाजी ही डोळे दिपवणारी रोषणाई आहे, डोळे तृप्त करणारी फलंदाजी आहे. हा काय हुक आहे चेंडूला, जो बाउन्स होता, बाउन्स वरती स्वार झाला आणि 6 धावांसाठी स्क्वेअर लेगला पाठवलाय ओमी केनी. जो निर्णय प्रलंबित होता तो चौकार आहे, लक्षात घ्या. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. थोडा वेळ वाट पाहिली पंचांनी आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आला आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 71 वर. 71 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4.5. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातल्या 5व्या षटकातला. यानंतर अजून एक षटक बाकी, त्याचमुळे एक हाय स्कोरिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकापासूनच तो दबदबा कायम ठेवलाय प्रवीण 11ने. चांगला बॉल, वाईड यॉर्करचा पर्याय निवडलेला आहे. शेवटच्या बॉलवर साहिल लोंगळे आपला करिश्मा दाखवतोय. 5 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 71, 2 गडी बाद. बघा काय फलंदाजी इथे केलेली आहे. खरं तर सुरुवातीपासूनच फलंदाजांनी धावांचा महापूर आणलेला आहे आणि फलंदाजीतला गुलमोहर आता इथे फुललेला आहे. मे महिन्यामध्ये ज्यावेळेस गुलमोहराचं झाड तुम्ही बघा, लाल बुंद झाड असतं, किती देखणं दिसतं ते. अगदी तो स्कोअर अगदी तसाच इथे देखणा दिसतो. 71 धावा 5 षटकामध्ये. प्रवीण 11 खारघर संघाच्या फक्त 2 फलंदाज बाद झाले. साहिल देखील रोखू शकला नाही अमित नाईक आणि ओमी केनीला. तर 9 चेंडूमध्ये 18 धावा अमित नाईक, तर ओमी केनी 4 चेंडूमध्ये 9 धावा. 71 धावांवरती प्रवीण 11 पोहोचलेत. आता स्लॉग ओव्हर्स आहे, अखेरचं षटक आहे. डेथ ओव्हर्स मध्ये पाहायचंय कोण आक्रमण करणार आहे. इथे पाहिलं आपण सातत्यानं आपण परी 11 कडून बघतो. विश्वजित 2 षटकं टाकतोय, हिमांशू 2 षटकं टाकतोय. पहिली 4 षटकं या दोघांची असतात. त्यानंतर साहिल षटक टाकतो. तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाज असणार आहे अमरेश.
प्रत्येक वेळ तिन्ही सामन्यांमध्ये आम्ही अमरीशला शेवटच्या षटकामध्ये आलेले बघितले. तर अगदी टिपिकल पहिल्या सामन्यामध्ये जी स्ट्रॅटेजी, दुसऱ्या सामन्यामध्ये तीच आणि तिसऱ्या सामन्यामध्ये तीच. म्हणजे गोलंदाजीच्या पर्यायामध्ये कुठलाच फरक केला नाहीये विश्वजितने. अमरीशला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलेलं आहे कॉमेंट्री बॉक्स एंड कडून, VIP डायस एंड कडून. पण धावसंख्या बऱ्यापैकी चांगली आहे प्रवीण 11 खारघर या संघाची. 5 षटकात 71 म्हणजे जवळपास 14च्या गतीनं धावफलक सजवलेला आहे. 14.20च्या गतीनं धावफलक सजवलेलं आहे आणि त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक फलंदाजाचं आहे. योगेश पेंडकर यांचं 25 धावांचं योगदान आहे. इजाज कुरेशीचं 20 धावांचं योगदान आहे. अमित नाईक अजूनही नाबाद 18वर आहे आणि ओमी केनी 9वर खेळतोय. पहिला बॉल अमरीश ड्राईव्ह केलाय, ताकद बघा, आणि ड्राईव्ह केलाय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार येतोय, मुक्ता चौकार. दरी शोधली इथे एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मध्ये. काय गॅप आहे, काय सुंदर फटका आहे, काय टायमिंग आहे, अगदी नेत्रदीपक फटका इथे अमित नाईकच्या बॅट मधून. आणि स्क्रीनवरती आपण बघतोय अतिशय सुंदर दृश्य, कॅमेऱ्याचं कौशल्य 70-70 लाईव्हचं हे अतिशय कौशल्य दाखवणारे कॅमेरामन. 4 धावा, 75 धावा धावफलकावर. धीम्या गतीचा बॉल, बॅटची आउटसाइड एज, ट्रॅप रचला होता कव्हर पॉइंटला. अमित नाईकचा खेळ संपला. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे खरंच त्याची गरज आहे आणि अमरेशचं टॅलेंट पाहायला मिळतोय. फलंदाज अमित होतोय बाद. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जात होता, उचलण्याचा प्रयत्न, पंच करायचा होता, कव्हरच्या डोक्यावरून वरची कड लागली आणि मिड ऑफला इथे अतिशय सुंदर झेल. विश्वजित संघ नायक तिथे, संघाचा कणा तिथे होता आणि काय अप्रतिम कॅच. अमित नाईक चांगला खेळला. 10 चेंडूमध्ये 22 धावा. मला वाटतं ही अत्यंत सुंदर इनिंग होती, या डावाला बळकटी देणारी इनिंग होती आणि त्यामुळेच इथे प्रवीण 11 खारघर मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेले आहेत. उपयुक्त खेळी आपण म्हणू शकतोय आणि खरंच या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 षटकं, 8 षटकं, 5 षटकं तुम्हाला खूप कमी वेळ मिळतो आणि या कमी वेळात सुद्धा कित्येकांची अर्धशतकं सुद्धा पूर्ण झालेली आहेत. काहीकांची तर शतकं सुद्धा तुम्हाला या 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये, 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात. त्याचमुळे फलंदाजांना सेट होण्यासाठी वेळ लागतच नाही. पहिल्याच बॉलपासून ते तयारीत असतात मोठ्या फटक्यांसाठी. आणि पाहूया आता रजत मुंडेची तयारी काय दिसते या शेवटच्या षटकासाठी, कारण फक्त बॉल्स उरलेत या पहिल्या डावातले. 4 धावसंख्या, 75 गडी बाद. प्रवीण 11 खारघर. अमरेशने विकेट मिळवलंय. म्हणजे जो क्रम निश्चित केलेला आहे विश्वजित ठाकूरने गोलंदाजांचा, त्या क्रमावर अंमल करताना शेवटच्या षटकावर विकेट टेकर ही भूमिका अदा करतोय अमरेश. लेफ्टी बॅटरसाठी लेफ्टी अमरेश. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. थ्रो थोडासा ऑकवर्ड होता पण मॅनेजेबल होता. एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 76वर. रजत मुंडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. एक कलात्मक फलंदाजीचा आविष्कार म्हणजे रजत मुंडे. सातत्याने आपण ISPL मध्ये बघितलं, सलामीला आला तो आणि 284 धावा पूर्ण स्पर्धेमध्ये त्याने नोंदवल्या. जशी सामन्याची परिस्थिती असेल ना, ती परिस्थिती हाताळणारा तो कारागीर आहे, तो गोल्ड स्मिथ आहे रजत मुंडे. फुलटॉस स्ट्रेचिंग, 2 क्षेत्ररक्षक आहेत पण ते मात्र बनतील दर्शक. त्यांचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. सरळ बॅटचा उत्तम फटका, ओमीच्या बॅटमधून मुक्ता चौकार. फक्त सेफ शॉट नव्हता तो, त्याला गती देत अधिक सुरक्षित बनवला इथे ओमी केनीनं आणि 4 धावा वसूल केलेला आहे. स्ट्रेट डाईव्ह कोणी खेळू शकतो, मात्र त्याला वेग देणं, टायमिंग पकडणं महत्वाचं होतं. ओमीला ते साधलेलं आहे. 80 धावा. अमरीश हवेत आहे बॉल आणि हवेशी वार्तालाप करताना बॉल जाईल थेट सीमारेषा पार. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, शेवटच्या षटकावर माझं नाव कोरणार. येतोय माहेवन षटकार. ओमी केनीनं करून दाखवलं इथे. काय सुंदर फटका, गुड लेंथ होता आणि ऑन दी टॉस सरळ बॅटनं लॉफ्टे स्ट्रेट जी पोझिशन आपण पाहिली, त्याचा फ्लरिशिंग फॉलो थ्रू होता बॅटचा, हाय बॅक लिफ्ट आणि त्याचं अत्यंत सुंदर उदाहरण. द हॉल मार्क ऑफ ग्रेट क्रिकेटर, ग्रेट बॅटर्स इथे ओमी केनी. बॅट खांद्याच्या मागे घेऊन गेले.
फुल टॉस ऑन साइडला टर्न केले बॉल क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरच्या बॉलवर पोहोचतील चांगलं गॅदर थ्रो बॅटिंग एंडला परफेक्ट नाही आहे थोडा अपिशय त्याचमुळे मिळतात या 2 धावा चांगलाच खेळ एकंदरीत पूर्ण डावामध्ये प्रवीण 11 खारघर या संघातील फलंदाजांचा पाहायला मिळाला धावसंख्या 88 3 गडी बाद म्हणजे 36 चेंडूंमध्ये 89 धावांची गरज जिंकण्यासाठी परी 11 या संघाला इनिंग ब्रेक होतोय खूप चांगला खेळ तर पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालेला आहे आणि त्यानंतर आपण पुढच्या डावामध्ये आवाज ऐकणार आहोत मिस्टर IPL ज्यांची मराठी भाषेतील समालोचनाची जादू आपण स्टार स्पोर्ट्सवर ऐकली IPL मध्ये ऐकली विविध आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये ऐकली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आयोजकांची प्रथम पसंती म्हणजेच कुणाल दाते सर आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीनं आपण आवाज ऐकणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज सलीम शेख सरांचा इट्स ओव्हर टू यू थँक्यू शुक्रिया सर। अब देखिए तो इस बेहतर मुकाबला बीच मैदान में और जिस तरह से बल्लेबाजी की है शुरुआत की है योगेश पेनकर एक फाइटर जेट ने एक बढ़िया की थी लेकिन देखिए यहाँ से देखिए 6 में 16 योगेश पेनकर एक कप्तानी पारी जरूर नन्ही सी पारी लेकिन बड़ी शुरुआत अच्छी की थी लेकिन उसके बाद में एजाज अपने मिजाज पे कायम 11 पे 20 बनाए और उसको अगर देखिए तो हिमांशु ने विकेट लिया अमित नाइक 11 गेंद में 22 रन एक फिर से बार बढ़िया पारी जिस ओमी केने की बात करेंगे तो पिछला मैच इनके लिए अच्छा गया नहीं है लेकिन 7 में 21 बनाए एक बेहतर पानी 300 का स्ट्राइक रेट इनके बल्ले से रजत मुंडे बस एक गेंद खेले एक पे यहाँ पर संतुष्टि अपने प्राप्त की बड़ा मुकाबला है एक तरफ शायद देखिए गेंदबाजी की अगर बात करें तो अमरीश यादव सफल साबित हुए नहीं है एक विकेट जरूर लिया लेकिन 17 रन उसके बाद में बात करें कल के मुकाबले जिस तरह से KPC विक्रांत तके ने प्रतिष्ठान अजीत मोहिते इनके अगुवाई में खेलेंगे दीनू कांबळे सुल्तान खान उस्मान पटेल अंगद पाटिल मयूर वाघमारे प्रसन्न पाटिल मयूर उसके साथ में भावेश सेलर फरमान खान ऋतिक पाटिल कृष्णा पवार वीरू वाघेला सोहेल शेख एंड हितू जडेजा कल नजर आएंगे इस टीम का हिस्सा उसके साथ में देखिए तो आदिराज इकवीरा वारघर की अगर बात करें तो मंगेश वैदी इनके साथ में रहेगी ये टीम शशि कदम निखिल प्रीतेश सचिन उसके साथ में देखिए मुजम्मिल खान पप्पू सोनारी राहुल जोगाड़िया अनिकेत सावंत आकाश इस साथ से ये मुकाबले अगर देखिए उजेर है सुमित सिराज रोहित उसके सोहेल शेख गिरीश एंड रोहित यादव ये बड़ा मुकाबला कल देखेंगे और तीसरा मुकाबला अगर देखिए तो रोहित 11 अनुराग मोहिते एक बड़ा खिलाड़ी राहुल लोहर शरद पारगे ऋतिक गजर ओमकार पोकड़े उसके साथ में नरसिंह पालमपल्ले राजेश सोटे प्रथमेश गोसावी निहाल तुसामत सलमान शेख रोहन खरात सुधीर साबड़े और रोहित खरात खालिद शेख और तुषार रणदिवे और चौथी टीम बड़ा मुकाबला ये अगर ये टीम केतन म्हात्रे शायद की कप्तान है आकाश उसके साथ में प्रथमेश म्हात्रे कृष्णा गवड़ी नागेश प्रशांत गर्ग ऐश्वर्या सुर्वे फिरोज शेख इरफान पटेल प्रिंस कृष्णा त्रिपाठी और कृष्णा मूर्ति अब देखिए महेश नानगुड़े और सौरभ बिराजदार इस साथ से कल के ये बेहतर टीमें और शायद देखिए तो आज ये बेहतर पल है कल इससे बेहतर देखिए एक से बढ़कर एक खिलाड़ी कल नजर आएगी इस मैदान में लेकिन ये ऑन स्क्रीन आप देख सकते हैं वो कहते हैं ना कि एक चांद ऊपर दूसरा चांद अगर देखिए तो नेक्स्ट मॅच आणखीन एक महत्वाचा धमाका थोड्याच वेळात तुमच्या समोर येणार आहे कारण या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये भार्गव 11 हा संघ दाखल झालेला आहे भार्गव बालाजी 11 असं या संघाचं नाव आहे आणि भार्गव बालाजी 11 म्हटल्यानंतर आपण पाहतोय राम मात्रे आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये वनराज सिंग गोयल यांचा हा संघ आहे थोड्याच वेळामध्ये भार्गव हा संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे लगातार है ना 2 मैचेस कुणाल सर जीते एक अच्छी ठोस शुरुआत के साथ में शुरुआत की है सुमित डेकलैंड टीम ने लेकिन कहीं ना कहीं अगर देखिए तो अब नज़रें रहेगी सुमित डेकलैंड टीम नज़रें लगा के बैठे हैं भाई परी 11 और शायद देखिए दोनों टीमों में ये देखिए दोनों टीमों में से कौन सी टीम ऊपर आएगी इसके ऊपर सबकी नज़र है शायद यहाँ से अगर देखिए भार्गव 11 वनराज सिंह गोयल सेट इनकी टीम ही है बालाजी 11 राजकोट आप देखिए भार्गव 11 की बेहतर ये पल है और शायद देखिए तो बड़ा मुकाबला बीच मैदान में हमारे स्कोरर की बात करें तो अशोक जी इन्होंने अच्छा काम किया
उनके साथ में रोहित पाटिल भी आज इस समय हमारे साथ में जुड़े हैं। वो पूरी 70-70 की टीम और अल्टीमेट इवेंट मेकर्स इन्होंने संजोए हैं। उसी के साथ में देखिए तो ये कमाल का आयोजन, 1 रुपये में 48 टीमें, 1 रुपये में 48 टीमों को हिस्सा दिया गया। उसके साथ में देखिए तो मैन ऑफ द सीरीज के लिए 4 व्हीलर, उसके साथ में देखिए तो शहरी के लिए भी एक बढ़िया फॉर्मेट, उसके साथ में ऑल इंडिया ओपन के लिए वो कहते हैं ना कि रॉयल एनफील्ड की दमदार एंट्री रहेगी। कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील दादांना मी विनंती करेन, आपण आज एक विशेष सन्मान इथे घेणार आहोत। नरेश ढोमे सरांचा हा सन्मान आमच्या या क्रीडा नगरीमध्ये आता नुकताच संपन्न केला जाणार आहे। या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्यांच्या समालोचनाची जादू ऐकून तुमचे कान मंत्रमुग्ध झाले असतील असे समालोचक नरेश ढोमे सर, पिंपरखेड चा हा बुलंद आवाज, आमच्या मुख्य व्यासपीठावर हा सन्मान इथे केला जाईल। अंपायर मॅच थोडीशी थांबा, फक्त 1 मिनिटासाठी, कारण हे आमचे समालोचक मित्र आहेत आणि पिंपरखेडचा हा आवाज, बुलंद आवाज नरेश ढोमे सर, माहिती सम्राट, अप्रतिम कॉमेंट्री ज्यांच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसामध्ये तुम्ही ऐकलीत आणि नक्कीच आपले कान तृप्त झाले असतील। त्या पद्धतीचं समालोचन गेले कित्येक वर्ष या क्रीडा नगरीमध्ये हा आवाज दुमदुमतोय असे आपले मार्गदर्शक नरेश ढोमे सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर विनोददादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय। यानंतर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच बारामती मधून हा आवाज या क्रीडा नगरीमध्ये दुमदुमला असे सलीम भाई यांचा इथे सन्मान होईल। सरडे फलटण या परिसरातील हे एक नामांकित समालोचक आहेत सलीम भाई आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल। सोसायटीचे ते चेअरमन देखील आहेत आणि सलीम भाई यांनी देखील अप्रतिम दर्जेदार असं समालोचन या क्रीडा नगरीमध्ये केलेलं आहे। पहिल्यांदाच ते आपल्या बरोबर या स्पर्धेमध्ये जोडलेले आहेत आणि त्यांचा सन्मान इथे विनोदजी रतन पाटील, आपला श्वास, आपला अभिमान, कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष इथे करतायत। खूप खूप धन्यवाद सलीम भाई, अप्रतिम कॉमेंट्री आपण देखील या स्पर्धेमध्ये केलेली आहात आणि आपला विशेष सन्मान या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय। संतोष बेडेकर, अनंत पाटील, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि या स्पर्धेचे उद्घाटे आदरणीय विनोदजी रतन पाटील। हा फोटो नक्कीच लक्षात राहील, आमच्या स्मरणात राहील आणि नक्कीच तुम्ही अप्रतिम कॉमेंट्री केली आहे। जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षामध्ये सलीम भाई यांच्याकडे। सामन्याला आता सुरुवात होईल। यस अंपायर, मॅच सुरू करा। स्वीट साउंड यहाँ पर आता हुआ चौका, बिल्कुल अगर किए तो कमाल की शुरुआत की है। जिस तरह कहते हैं ना कि मराठी के अंदर कहते हैं मागणी तसा पुरवठा, ये अच्छी गेंद थी, फुल टॉस गेंद थी, अच्छा ड्राइव चौका यहाँ पर आता हुआ। ये आता हुआ मुक्ता ब्रांडेड चौका, 4 रन। बंटी बद्री के, उसके साथ में विशाल, और इस समय ऑफ स्टंप के बाहर से खींचा है, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, और गेंद को पहुंचा दिया है थोड़ा सा आसमान के करीब। यह आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। आउट ऑफ पार्क, ह्यूज एंड हैंडसम एंड द मैसिव हिट, 6 रन। के हीरो रह चुके राजधानी सातारा के भूषण गोले, इनके सामने आक्रमण करते हुए एक रौद्र अवतार धारण किए यहां पर बंटी ने 2 में 10। इस समय एक और बातवा, मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे, ऊपर चली गई गेंद, उसके बाद में सफलता अपने नाम किए भूषण गोले ने। बंटी को जाना पड़ेगा बाहर क्योंकि 10 रन आने के बाद में तीसरी गेंद पे दिया जोर का झटका, विकेट अपने नाम करते हुए, बड़ी विकेट आली आहे। योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट आहे आणि हा एक मोठा धक्का आहे। बंटी बद्रिकेने सुरुवात चांगली दिली होती, वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतात ना ते याच्यासाठी, परंतु मागचा पाय वाकवला आणि बॉल जास्त उंच गेला। त्याचं कारण आहे, आपण पाहिलं की कुठेतरी कटरचा वापर केला आणि त्या कटरच्या जाळ्यामध्ये फसला आणि त्याचमुळे बॉल जास्त उंच गेला आणि तेवढा दर्जेदार जेल। हा पाय ऍक्शन रिप्ले फ्रंट अँगलने हा कटर जसा पडला, बॅट थोडीशी फिरली हातामध्ये, मागचा पाय वाकवत असताना बॉल जास्त उंच गेला
आणि नजर देखील वर गेली. डोकं स्थिर नव्हतं. हा फटका मारत असताना बैठक मारायचा होता मिड विकेटला. बॉल गेला समोर लॉंग ऑफला आणि त्याचमुळे जावं लागेल फलंदाज बंटी बद्रिकेला आता डगआउटमध्ये. वो कहते हैं ना, कहीं न कहीं कुणाल सर अगर बात करो तो 2 गेंदों में 10 आए थे, फिर भी बड़े शॉट खेलने की कोशिश थी। वो कहीं न कहीं जाल बिछाया था भूषण ने कि भाई 2 बड़े शॉट जरूर आए हैं, लेकिन कहते हैं विकेट आना बहुत जरूरी है, और जाल बिछाया था उस जाल में, उस ट्रैप में बंटी बद्री के फंसते हुए हैं। कहीं ना कहीं अपनी पारी को आगे भी बिल्ड करा सकते थे। बहुत बड़ा रनों का लक्ष्य है, 89 रन अगर आप चेस करें तो मेरे हिसाब से पहले 2 गेंदों में 10 आने के बाद में थोड़ा सा आगे प्रमोट कर सकते थे। लेकिन बीच मैदान में आए हैं कप्तान चले सेनातान विश्वजीत ठाकुर। ये बड़ा मुकाबला इनके लिए। एक कप्तान अगर दिखे तो अपने टीम को लीड करने के लिए बीच मैदान में वो पहला झटका 10 के ऊपर लगा है। 3 गेंदों में 10 रन, शुरुआत अच्छी की थी, लेकिन कहते हैं ना कि एक बड़े शॉट ने, वो कहते हैं ना लालच बहुत बुरी वाला, तीसरा और खेलना चाहते थे। वो शायद इसीलिए कहते हैं ना, क्रिकेट और जिंदगी का मैदान अलग नहीं है दोस्तों। मौका बस एक बार मिलता है, उस मौके को बुलाने वाला बहादुर होता है। इसलिए कहते हैं ना, किस्मत मौका देती है और मेहनत आपकी चौका देती है। एक्झॅक्ट सहमत आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीमुळेच तुम्हाला सर्वात मोठं साम्राज्य निर्माण करता येतं आणि ती मेहनत तुम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये घेऊन येते. ती जिद्द चिकाटी मेहनत पाहिजे आणि ती दिसते या मॅच मध्ये सलीम भाई. ओहो, पहले गेंद बहुत अच्छी गेंदबाजी, बिल्कुल देखिए बल्ला है ना ब्रश कराते हुए, बल्ले को ब्रश कराते गेंद गई है विकेट कीपर के दस्तान में। वापसी की इस गेंदबाज ने पहली गेंद पे चौका, दूसरी गेंद पे छक्का, उसके बाद में विकेट और डॉट गेंद। ये भूषण गोले की खासियत है। राजधानी सातारा एक्सप्रेस अब ट्रैक वे पे आ चुकी है। हो, साताऱ्याचा जेवढा कंदीपेढा फेमस आहे ना तेवढाच हा फेमस आहे त्या परिसरामध्ये आणि तिथून संपूर्ण महाराष्ट्रभर. चांगली गोलंदाजी करतोय भूषण गोळे. हो, फिर से बार यॉर्कर लेन डिलीवरी, लेकिन ऑन साइड के क्षेत्र में हल्के हाथों से सहला दिया है इसको। मिलेगा रन, एक सिंगल। यही है कि पहले 2 गेंदों में अगर 10 आए तो अच्छे तकनीक है। मला तर हेही वाटते रोहित, आता साताऱ्याचे जर प्रेक्षक हा सामना पाहत असतील तर ते नक्की म्हणत असतील तिथे कुठेतरी की फेमस आहे साताऱ्याचा कंदी पेढा, फेमस आहे साताऱ्याचा कंदी पेढा, आता एक तरी विकेट काढा. ओहो, क्या बात है। वो कहते हैं ना, शूरवीरों को जिला सातारा है। काफी अगर के तो फौज में सातारा जिला सबसे एग्रेसिव है। बहुत कुछ है। उसके बाद में सातारा कंदी पेड़े का भी जिक्र आपने किया, बहुत लजीज है, बहुत मीठा है। आ जाइए यहाँ पर, वहां पर अगर आएंगे मोस्ट वेलकम, वहां पर भी होगा 11 पे 1। पण सध्या नेल्सन आकडा स्क्रीनवर आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर, इथे एक मोठा धमाका पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आणि विशाल शाह सध्या स्ट्रायकिंग एंडला. ओहो, एक और बात बा, ये शॉट करेक्शन प्रॉपर हुआ है और यहां पर आता हुआ ये चौका, शायद नजर लगी, उसके बाद में विकेट नहीं, ये चौका है। 4 धावा इथे मिळताना दिसतील आणि मी तोच उल्लेख करत होतो, इथे एक धमाका पाहिजे आणि तो धमाका आलेला आहे. स्ट्रेट मारलाय ओव्हर द बॉलर हेड, सर्वात सुरक्षित क्षेत्र आहे आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी तिथे आहे, त्याच दिशेला हा फटका. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. चौकाराच्या पद्धतीने पहिलं षटक संपलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात मिळाली. जरी विकेट गेली तरी देखील 15 धावा आलेल्या आहेत आणि जोपर्यंत मैदानामध्ये विशाल शाह आहे, मॅच ऑन आहे. विशाल शाह है ना, जब आते हैं तो प्रभावित करते हैं। वनडा आम क्रिकेट हो, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है। वो कहते हैं जब चाहे गेयर बदलते हैं। शायद कि ये बातचीत करे भाई थोड़ा सा बचा, वरना ये 6 जाता। वो कहते हैं ना, रिएक्शन अपने आप को बड़ा बनाती है। 15 पे 1 पहला ओवर की समाप्ति। ये मुकाबला बहुत बड़ा है, लेकिन आसान नहीं है, मुश्किल भी नहीं है। हो सलीम भाई, अशी सुरुवात पाहिजे, कारण 15चा रिक्वायर रन रेट आहे. 1590 तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर इथे सुरुवात झाली आहे. तो कळस रचला गेलाय, पाया तर आहे आता सुरू आणि तो कळस आता इथे रचायचा आहे. या मॅच मध्ये जिंकत असताना पुढच्या फेरीमध्ये खेळण्याची संधी मिळेल. भार्गव 11 बालाजीच्या विरुद्ध तो महत्वपूर्ण सामना होणार आहे. राम मात्रे सागावचे आहेत, त्यांचा संघ आहे. वनराज सिंग गोयल यांचा संघ आहे. बालाजी भार्गव 11 आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. या मॅच मधला जो संघ जिंकेल त्यांना. धीरज आए गेंदबाजी मार पे। ओ, ये मिस टाइम है। ये गेंद बस ऊपर गई है, ज्यादा दूर गई नहीं है। धीरज गेंद के नीचे और कहा थैंक यू वेरी मच कप्तान साहब, जो मेरे हाथों में आपने गेंद थमा बैठे हैं। और विश्वजीत जाना पड़ेगा बाहर। बिग फिश एंड बड़ी मछली जाल में, विकेट का पतन। योगीराज बिल्डर एंड डेव्हलपर विकेट.
खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे, पोजीशन में आए नहीं है, गेंद बस ऊपर चली गई और कहते हैं ना कॉटन बॉल थोड़ा सा भाग दौड़ करे, लेकिन उसके बाद में एक चेहरे पे मुस्कान आई है। उसके बाद में ये देख सकते हैं रिएक्शन थोड़ा सा खफा है, अपने आप से बातें करते हुए विश्वजीत ठाकुर बैक टू द पवेलियन जाते हुए थोड़ा सा अपने आप से बातें करते गए हैं। वो कहते हैं ना थोड़ा सा अपने आप से कहा होगा इन्होंने, खफा है जिंदगी तुझसे, क्यों चूका इस मौके को। विकेट नंबर 2 आई है 15-2। पहली गेंद पे आते हुए इन्होंने बड़ी शिकार को अंजाम दिया है। न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए बीच मैदान में सुहास पवार। कहते हैं पवार आते हैं तो अपने साथ में पावर जनरेट साथ में लेके आते हैं। बड़ा खिलाड़ी बीच मैदान में सुहास। सामने धीरज 15-2, 1.1 के बाद में। ओह सीधा स्ट्रेट डाउन द ग्राउंड और मेरा पे थोड़ा सा फंबल हुए खिलाड़ी, वहां पर रन आउट का मौका। देखिए तो विजय पावले इनको देखा नहीं है इस तरह से, लेकिन कहते हैं जब आते हैं तो प्रभावित ये भी करते हैं, लेकिन रन यहाँ पर आता हुआ सिंगल, एक मिसफील्ड के जरिए से रन आता हुआ 16-2, 1.2 के बाद में 89 रनों का पीछा कर रहे हैं सर जी। हो तो विकेटचा दबाव बनलाय आता फलंदाजी करणाऱ्या टीमवर, कारण टार्गेट मोठं आहे। 89 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर आक्रमण करावं लागणार आहे आणि विशाल शाह आणि सुहास पवार यांची जोडी जमणं गरजेचं आहे। आता सध्या मैदानामध्ये धीरज देखील कच्च्या गुरूचा चेला नाहीये, तो दारावे गावाला बिलॉंग करतो, नवी मुंबईचा खेळाडू आहे आणि एक मातब्बर खेळाडू आहे। कमी वयामध्ये चांगली छाप त्याने अनेक स्पर्धांमध्ये सोडलेली आहे आणि त्याच्याकडून त्या अपेक्षा आहेत विकेटसाठी, परंतु समोर विशाल खेळतोय। ओ फिर से एक बार विशाल को भी जाना पड़ेगा बाहर, लेन को थोड़ा सा पीछे किया, बल्ला थोड़ा सा पहले आया, बल्ले का किनार लेकर गई है सीधा फाइटर जेट के दस्तानों में समाने के लिए। विकेट नंबर आई है 3, बड़ी विकेट फिर से बार। नवीन फलंदाज कासार वडवलीचा अय्यूब शेख आता मैदानामध्ये चाललाय। 16-3 अशी परिस्थिती आहे। धीरजने या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमला, परी 11 म्हटल्यानंतर चंदन भगत आणि योगेश भगत यांचा संघ आहे, परंतु मॅच मध्ये थोडासा दबाव बनलाय। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रवीण शेठ पाटील यांचा संघ आहे। प्रवीण 11 खारघर डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, हे विसरून चालणार नाही। खूप चांगला खेळ केला होता मागच्या हंगामामध्ये, याच ग्राउंडवरती स्पर्धा गाजवली होती, परंतु लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आल्यानंतर काहीच वेगळेपण या स्पर्धेचं आहे। अंडर फ्लड लाईट्स खेळणं एवढे सोपं नाहीये या स्पर्धेमध्ये। 16 धावा 3 फलंदाज बाद। नवीन फलंदाज अय्यूब शेख कासार वडवलीचा। हो कासार वडवली थोड़ा सा देखिए तो बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन आसान नहीं है। लेकिन कहते हैं यहाँ पर एक रणनीति कैलकुलेशन वाली इनिंग आपको बड़ा बनाएंगे, यही वो काम होता है। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं पोजीशन में आए नहीं है, वो गेंद अगर बल्लेबाज से रडार से दूर रखा है धीरज ने इस गेंद को। परफेक्ट वाईड यॉर्कर टाकतोय, जागा देत नाहीये, हात उघडण्याची संधी मिळत नाहीये फलंदाजांना। एक और मरतबा फिर से एक बार पड़ने के बाद में थोड़ा सा टर्न करती हुई गेंद ने हरकत की है, गेंदबाज को थोड़ी सी बरकत मिल रही है। आता लेंथने बीट केलंय। मागचा बॉल फुलर लेनचा होता, या बॉलवर आपण पाहतोय थोडंसं आपण जर पाहिलं तर मागे टाकला होता बॉल। नक्कीच तो गुड लेंथ स्पॉटला हिट करत असताना थोडासा बाहेर निघाला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। 2 मीटर 4 मीटर आणि 6 मीटरचं अंतर, तिथे जर तुम्ही बॉल टाकत राहिलात तर मजा येईल या मॅच मध्ये। इस बार देखिए तो फुलर लेन गेंद थोड़ा सा देखिए तो ये इधर से डाला है, वो कहते वहाँ से थोड़ा सा बचे, उसके बाद में उधर से थोड़ा सा हताश है वहाँ पर। लेकिन कहते हैं ना कि यहाँ पर डॉट गेंद आई है और पहले ओवर में क्या गजब की शुरुआत की थी, लेकिन कड़क ओवर यहाँ पर डालते हुए 1 धावांचं हे षटक आहे। या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 2 विकेट घेतल्या जातात। 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉलमध्ये 73 धावा करायचे। 73 फ्रॉम 24 असं समीकरण आले। आता या मॅच मध्ये कहाणी बदलते या मॅचची। 24 गेंदे 73 चाहिए। शायद देखिए इस मुकाबले के अंदर कहते हैं ना कि कमबैक करना पड़ेगा, इतना बड़ा मंच आपके लिए, बेहतर स्टार्ट यहाँ पर आपको मिला रही है। बिल्कुल देखिए 15 जरूर आए पहले ओवर में जिस तरह से ज़रूरत है उस तरह से, लेकिन दूसरे ओवर में एकदम कमाल की गेंदबाजी की है। उसी के साथ में अब गेंदबाजी मार पे ISPL का स्टार, माजी मुंबई के कप्तान, मांगले एक्सप्रेस बीच मैदान में बहुत कहते हैं एक
साधारण घर से बिलोंग करने वाला खिलाड़ी, लेकिन आज गर्व सांगली का, पूरा सांगली जिला, उसके बाद में आज पूरा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट, एमपीएल में भी लेदर के गेंदबाजी में इन्होंने छाप छोड़ा है। अपने रफ्तार के लिए जाने जाते हैं विजय पावले, अपने वेरिएशन के लिए जाने जाते हैं। एक बेहतर खिलाड़ी के रूप में विजय पावले हमेशा अपने आप को प्रमोट करते हैं। लेकिन सामने देखिए तो सुहास पवार, जिनकी बल्लेबाजी की बात करें तो अभी अभी आए हैं, एक गेंद पे एक रन बना के खेल रहे हैं। लेकिन दूसरी तरफ अय्यूब 3 गेंदों का सामना किया है, खाता अब तक खुला नहीं है। मुकाबला जरूर आपके लिए बड़ा है, लेकिन कहते हैं क्रिकेट के मैदान में हारता वो है जो लड़ता नहीं है। एक और मतवा फुल लेंथ गेंद, शायद देखिए तो थोड़ा सा स्टंप को मिस करते हुए। अंपायरिंग भी बहुत अच्छी की है। अब देखिए तो नितेश कदम जी है, हेमंत सेट्टी जी है, उसके साथ में जय पवार, सादिक राजा रामपुरकर, इन्होंने भी अच्छा काम किया है। अब तो देखिए तो बेहतर क्षण आज देखने मिला। उसके साथ में बहुत बड़ी कहते हैं ना भाग्य जिस नगरी के साथ में हम जुड़ते गए। आज कॉमेडी बॉक्स में अगर देखिए तो आईपीएल स्टार, देखिए कॉमेडी बॉक्स में एक अलग ताकत लेके आने वाले कुणाल दाते जी, इनके साथ में जुड़ने का मौका। वाह 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 वाह, जितनी आवाज अगर देखिए कुणाल सर की मीठी है, उस मीठी आवाज जैसी यहाँ पर एकदम कड़क छाप छोड़ी है। आता हुआ एक कड़क चौकाचारण, क्लास स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस बाउंड्री इथे आली आहे। 2 खेळाडू होते, पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट गलीच्या दरम्यान, तिथून हा बॉल काढला आणि बरोबर द सॅनेटच्या बॅनरला हिट करणारा हा चौकार पा क्लास स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना 4 धावा मिळालेल्या आहेत आणि त्या बॉलवर देखील ती अक्षर कोरली गेलेली आहेत। CLASS क्लास या बॅटिंग मध्ये दाखवत असताना हा फटका। एक और मतलब बेहतर, लेकिन देखिए तो पहले बेहतर था, ये बेहतरीन शॉट खेला है, लेकिन मिलेगा रन बस एक सिंगल। इस शॉट देखने के लिए कुणाल सर देखिए नजरें बिल्कुल देखिए नजरें तरसते हैं। ऐसे शॉट है ना लेदर के मैदान में हम अक्सर देखते हैं, लेकिन टेनिस क्रिकेट में ये भी अद्भुत काम करते नजर आ रहे हैं। आणि लेफ्ट हँडेड बॅटर ज्यावेळेला कव्हर ड्राईव्ह मारतो ना, त्यावेळेला डोळ्यांना नक्कीच थंडक प्राप्त होते, बरं वाटतं ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर असे कव्हर ड्राईव्ह फटके मारतात। आणि हा शॉट सोपा नाहीये, तो फक्त पाहायला आपल्याला असा सोपा वाटतो, परंतु कठीण शॉट आहे आणि तो अगदी लिलया मारला जातो बॅटरकडून। एक और मतलब बड़ा शॉट ये भी खेलना चाहते थे ऑन साइड के क्षेत्र में, जहां पर डिप विकेट के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है, वहां पर मिलेगा एकमात्र सिंगल रन। वो देखिए जितने सिंगल जाएंगे तो मुकाबला आपसे बड़ा जाएगा, हाथ से निकलता जाएगा। यहाँ पर बड़े शॉट आने चाहिए। कुणाल सर देखिए हर ओवर में यहाँ से आपको रन रेट बढ़ गए, तो हर ओवर में 1-2 बड़े शॉट चाहिए। अब नाही, तो दबाव जो आहे ना तो धीरजने बनवला। मागच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केली, 2 विकेट घेतले आणि त्याच्यानंतर विजय पावले तर अशा कंडिशनमध्ये नेहमीच प्रभावी ठरतो। 4 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये एक चौकार आला, 6 धावा त्याने खर्च केल्या। चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी करतो विजय पावले। हो फिर से एक बार मतलब पीछा किया था इन्होंने बल्लेबाज को, ऑन साइड के क्षेत्र में खेला, फिर से एक बार मिलेगा रन सिंगल। गजब की गेंदबाज है, आसान नहीं है इनका। देखिए तो आप हमसे ज़्यादा बेहतर आप है, आपके सामने बहुत बार खेल चुके हैं। क्या कहेंगे आप विजय इनके बारे में? नाही, भरपूर काही गोष्टी आहेत। आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जे कोच आहेत उमेश पटवाल, त्यांनी त्याला शिक्षण दिलेलं आहे ज्यावेळेला पुण्याच्या स्टेडियममध्ये तो गोलंदाजी करायचा। आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील त्याने गोलंदाजी केली आहे। आणि आणखीन बोलूया या बॉल नंतर। हा पा कमी गतीने टाकलाय बॉल, हवेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, जज करतायत, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने। आणि याच दरम्यान विजयचा खरपूस समाचार हा येतोय, उत्तुंग षटकार, 6 धावा मिळतील आणि हा आलाय माय हेवन सिक्सर। आहोत परी 11च्या बॉक्स मध्ये बंटी बद्रिके आमच्याशी चर्चा करतील। चर्चा करताना पाहायला मिळतील। बंटी, महत्वाचा क्षण प्रत्येक स्पर्धकासाठी, खेळाडूसाठी आहे। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा जिंकण्याची आहे। रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळालेला आहे, त्याचमुळे अजूनही आपलं मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी आहे। काय सांगशील या खेळाबद्दल? आपण नक्कीच एक चांगला खेळ दिला, विश्वजितने देखील तर थोडे महागडे ठरले होते। तर बंटी काय सांगशील या पहिल्या 3 षटकांपर्यंत? पहिल्या ओव्हरला खरं तर आमचे रन चांगले झाले, दुसरी ओव्हर रन खूप जास्त असल्यामुळे आम्हाला पण थोडी बॅट वरती उचलायला लागते आणि बॅट्समन आमचे प्रयत्न करतात, आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू। काय मेसेज असेल दोन्ही फलंदाजांसाठी? आणि बॅटवर बॉल घेतले तर रन होणार आणि क्रिकेटमध्ये स्टे पॉझिटिव्ह 11चा धन्यवाद।
मनीष पाटील. ओ बॅक टू द बॉलर. चांगला ड्राईव्ह इथे केला आणि फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फिल्डिंग तिथे तो दर्जा इथे दाखवत असताना फिल्डिंग मधला धीरज एक नामांकित खेळाडू आहे. फिटनेस पहा या खेळाडूचा. ते क्विक रिफ्लेक्सेस इथे दाखवत असताना कडक फटका होता परंतु लगेच बॉल अडवला. पोझिशन मध्ये किती लवकर आला पहा. सोपं नसतं. अनेक क्रिया कराव्या लागतात. पुढचा बॉल. ओ थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय. मागच्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव खर्च केली आणि याही ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये अजून धावच आलेली नाहीये. वो कहते हैं ना कि एक तरफ तो आपका आत्मविश्वास बढ़ जाता है जिस तरह से आप गेंदबाजी करते हैं. पहला ओवर आपने अच्छा गठन किया है. दूसरे ओवर के अंदर बिल्कुल दोनों गेंद बहुत सटीक लाइन और लेंथ, अच्छा टप्पा वाइड लाइनर से गेंदबाजी यहाँ पर कर रहे हैं. प्रभावित किया इसे धीरज ने. कमाल की गेंदबाजी. जिस तरह से गेंद भी इन्होंने पकड़ा एक काबिल तारीफ है. तिसरा बॉल हा पायर होता. इथे अतिरिक्त ऊर्जा झोकण्याचा प्रयत्न होता विकेट कीपर कडून. बॉल निसटलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. तिसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल. 3 धावा आणि त्याचबरोबर आता अंपायर सांगतील हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळतील. 4 धावाचा बोनस मिळालाय. अहेर मिळालाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि या 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या 33 ला 3. गजब की गेंदबाजी कर रहे थे लेकिन इस बार थोड़ा सा दिशा से भटके. गेंदबाज अगर ये आपने बहुत अच्छा कारनामा किया है लेकिन एक आधा मतलब आपकी पिटाई होती है तो लोग आपके ऊपर उंगलियां खड़ा करते हैं. बल्लेबाज देखिए 10 इनिंग अगर फ्लॉप हुए 11वीं इनिंग अगर खेलता है तो उसकी तारीफ होती है. लेकिन एक गेंदबाज अगर ये एक मैच आपने खराब किया, खराब गेंदबाजी की तो उंगलियां आपके ऊपर उठती है. क्योंकि शायद देखिए इसके बारे में कुणाल सर आप क्या कहेंगे. हो नक्कीच. गोलंदाज असा गोलंदाज असतो. त्याची भूमिका थोडीशी वेगळी असते आणि प्रत्येक वेळेला आपण पाहतो फलंदाज हावी होतात आणि हा खेळ हा अद्भुत खेळ आहे क्रिकेटचा. कारण प्रत्येक वेळेला फलंदाजाच्या माध्यमातून आपण तो तसा विचार करत असतो की फलंदाज मोठमोठे फटके मारतात. मग एक काळ येतो एखाद्या वेळेस 5 षटकार लागतात, 6 षटकार लागतात गोलंदाजाला. त्यावेळेला असं म्हणतात की गोलंदाज संपला परंतु तसं नसतं. तो उभारी घेत असतो. तो प्रयत्न करत असतो आणि फलंदाजाचा एक दिवस एक बॉल लागतो त्याला आउट करायला आणि तो त्या बॉलवर आउट झाला तर तो सर्वोत्तम बॉल आपण मानतो की गोलंदाजाने हो चांगला बॉल टाकला म्हणून बॅटर आउट झाला. परंतु त्याच्यानंतर फलंदाज परत एक वेळा शून्यातून सुरुवात करतो आणि त्याने एक जरी डाव चांगला खेळला ना परत त्याच्या नावाची चर्चा सुरू होते. कहीं ना कहीं देखिए तो गेंदबाजी बनना आसान नहीं है. बहुत सारी मेहनत, बहुत सारे मशक्क़तें, उसके बाद में वो नेट में गेंदबाजी करना, प्रैक्टिस करना, उसके बाद में बहुत कुछ करना पड़ता है. अपना शोल्डर, अपनी फिटनेस इसके ऊपर ध्यान रखना पड़ता है. पुढचा बॉल धीरजचा. ओ बीट केलंय. लाईन मिस केली आहे बॅटरने. समोरूनच बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. इथे असं वाटत होतं अयुबला की हा बॉल नक्की रडार मध्ये आहे त्याच्या परंतु सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. देखिए तो कुछ ऐसा लग रहा है कि अयूब थोड़े से बड़े शॉट खेलना चाहते हैं. जरूरत भी है बड़े शॉट के क्योंकि देखिए एक तो बड़े शॉट आएंगे या फिर यहाँ पर विकेट अलम यहाँ पर अब नजर आ रहे हैं. चांगला लेंथ बॉलचा वापर केला या ओव्हरच्या दरम्यान आणि तिथूनच थोडासा चकवा दिलाय बॅटरला. अयूब स्वतःवर थोडासा निराशही वाटला. त्याला वाटलं की आपण चूक केली आहे, लाईन मिस केली आहे. हा फुलर लेनचा बॉल होता. परत एक वेळा विकेट कीपर बीट बॅटरने तर प्रयत्न केला होता परंतु या वेळेला 4 धावा मिळतील. वाईड बॉल आणि हा येईल पंजाब. 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपात ऍड होतील. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार. खराब लेंथ अब देखिए तो खराब गेंदबाजी कहेंगे थोड़ी देर के लिए क्योंकि देखिए अब तक बेहतर गेंद डाली है लेकिन यहाँ पर गलती होती हुई पंजा खुल गया. यहाँ पर 41 लॉस ऑफ 3.4 के बाद में. और प्रॉपर टाइमिंग स्क्वायर लेग रीजन में सौरव गांगुली स्टैंड को सलामी देने के लिए अयूब शेख ने ठोका है. बढ़िया माय हेवन 6 रन. शॉट चांगला फटका, चांगलं टायमिंग. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. तोपर्यंत इथे धाव मिळताना दिसेल. एक दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा ऍड होतील.
आज तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मोठा उलटफेर झालाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत केलंय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि त्याचमुळे पाकिस्तानचा प्रवास तर तसाही संपलाय त्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. 8 धावेने विजय मिळवला अफगाणिस्तानने. परंतु इथे या मॅच मध्ये कलाटणी येईल कारण अयूब मैदानामध्ये खेळतोय. 12 बॉल 40 धावांची आवश्यकता. एक ती छोटीशी अपडेट होती चॅम्पियन्स ट्रॉफी मधून कारण अफगाणिस्तान सारख्या संघाने इंग्लंडला पराभूत केलं. जदरानने तिथे एक दमदार असं शतक नोंदवलं आणि 177 धावांची खेळी त्याने साकारली आहे. परंतु परत एक वेळा येऊया या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरीमध्ये जिथे 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायचे 40. 12 गेंदे 40 चाहिए. वैसे देखिए तो 12 गेंदों में 5 बड़े बड़े मैक्सिम अगर 4-5 बड़े हिट आते हैं तो मैच ये ओपन हो जाएगा, खुल जाएगा. मैच खत्म हुआ नहीं है, मैच अभी बाकी है. वो कहते हैं क्रिकेट एक मैदान है, ये कहते हैं इस मैदान के अंदर वो आप लड़ने के लिए आए हैं. आपका बेस्ट दीजिए और मेहनत कर लीजिए और मेहनत करेंगे तो फिर मौका बन भी सकता है. 12 गेंदे 40, 5 बड़े हिट. पाकिस्तान बरोबर इंग्लंडचा संघ देखील आता त्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर गेलाय. ही परिस्थिती त्यांच्यावर आणली आहे अफगाणिस्तानने. ते काही करू शकतात. बोला तयार विजय पावले. 12 बॉल 40. पहिला बॉल. वाह काय ड्राईव्ह केलाय. चांगला फटका डीप मध्ये. कव्हर्सला फिल्डर आहे. एक धाव तिथे मिळताना दिसेल. सुहास पवार आता बरोबर खेळ करतोय. त्याला माहिती आहे अयूब भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मोठे फटके मारतोय. त्याला स्ट्राइकिंग एंडला आणलं जात आहे. 50 कम्स अप. अब यहाँ से देखिए तो 11 गेंदे 39 चाहिए. यहाँ देखिए तो वो कहते हैं सिंगल लेना तो शायद आप खुद ही कहेंगे दिल्ली दूर है, लेकिन यहाँ से बड़े शॉट लेंगे तो मैच के अंदर आप बखूबी रहेंगे. 11 पे 39. 11 बॉल 39 धावा. विजयचा हा बॉल क्रॅकिंग ड्राईव्ह इथे दाखवला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये स्वीपर कव्हर मधून फिल्डर धावत आला तोपर्यंत एक धाव खोदून काढला अक्षरशः बॉल. ज्या पद्धतीने हा एक आक्रमक फटका होता. डीप मध्ये चांगली फील्डिंग. 10 गेंदे 38 चाहिए. बेहतर गेंद डिलीवर किए हैं. देखिए पिछला मैच इनके लिए अच्छा घटन हुआ नहीं है, लेकिन कहते हैं एक बड़ा खिलाड़ी, वो बड़ा खिलाड़ी जब अपने रेंज पे वापस आना देर जरूर होती है, लेकिन कहते हैं उसके आना बिल्कुल लगभग तय होता है. तो वापसी की है विजय ने. पुन्हा एकदा विजय पावले. ओ परत एक वेळा उडवला बॉल. कव्हर्सला डीप मध्ये फिल्डर आहे आणि यावेळेला झेल टिपला जाईल. अमित नाईक याच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. सुहास पवार बॅक टू द पॅव्हिलियन आणि ही विकेट आली आहे. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. विकेट आते हुए उसके बाद में थोड़ा सा हताश होकर बाहर आते हुए, लेकिन कहीं ना कहीं अगर ये स्वर्गीय रतनबुआ पाटिल स्मृति चषक आप देखें तो बेहतर आयोजन, बेहतर नियोजन. शायद देखिए आभारी इस बात करेंगे, इतना बड़ा फॉर्मेट के अंदर मौका मिला. उसके बाद में मान सम्मान अभिमान. यहाँ पर पैरों पे गेंद फिर से बड़ा अच्छा खेला है. बहुत अच्छा साथ अगर देखिए तो इस टूर्नामेंट की बात करिए तो आयोजक टीम की बहुत बड़ी तारीफ आमदार रमेश दादा रतन जी पाटिल साहेब, आमदार राजू दादा रतन पाटिल जी, अध्यक्ष विनोद दादा रतन पाटिल जी, विजू दादा रतन पाटिल जी, विक्की दादा रमेश पाटिल, उनके साथ में देखिए काशीनाथ दादा पाटिल, अनंता दादा पाटिल, इनका बड़ा योगदान. संतोष दादा बेड़ेकर, लक्ष्मण चौधरी, प्रफुल्ल पाटिल. ओहो हो ये अच्छी गेंद. शायद कि अंपायर की उंगली खड़ी है. विकेट मिलती हुई यहाँ पर. उसके साथ में राजेश पाटिल, सनी पाटिल, नरेश पाटिल, तकदीर कालन सरपंच, इनके माध्यम से बहुत बड़ा साथ मिला. और इसके साथ में जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे एक बेहतर टूर्नामेंट यहाँ पर हो रही है. इसी बीच एक आता हुआ बढ़िया विकेट. विकेटों के बीचों बीच में यहाँ पर अयूब शेख पाए गए. विकेट मिलती हुई यहाँ पर सांगली एक्सप्रेस को विजय पावले इनको. शायद देखिए न्यू बैटर अब बल्लेबाजी करने के लिए मैदान में शुभम पाटिल आए. ओ क्या बात है. बेहतर गेंद. वो कहते हैं ना कि इतनी तिक्का बाउंसर के साथ में आखिरी गेंद यहां पर फेस की. अब गेंदे बाकी 6 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए.
37। हाँ देखिए तो बड़ा साथ अगर देखिए तो विनोद जी चौधरी इन्होंने एक अच्छा साथ दिया। उसके साथ में देखिए केजू मुंडे जी, सैंडी फुटा ने, हेमंत मात्रे, राजदीप चौधरी, उनके साथ में अध्यक्ष रंगनाथ जी चौधरी, पहलवान हरिचंद्र जी पाटिल और उसके हरिचंद्र जी जादव, इन्होंने देखिए तो बहुत सारा साथ दिया और बड़ा मौका दिया। वो कहते हैं इतना बड़ा मंच संजाने के लिए लगभग 1 महीने से ज़्यादा अवसर उसके साथ में देखिए सबके साथ मिलाया है। और टेनिस क्रिकेट विश्व का 21वां साल यहाँ देखिए गजब का यहाँ पर घटता नजर आ रहा है। पहला पर्व ये ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट, उसके साथ में डे नाइट का फॉर्मेट यहाँ पर ₹1 में याद ये रहेगा क्योंकि टेनिस क्रिकेट विश्व में कभी ही ₹1 में वो 48 टीमों को मौका दिया नहीं है। 48 टीमों को मौका देने के बाद में ₹1 पे मैन ऑफ द सीरीज के लिए 4 व्हीलर रखना, ये सबसे बड़ी बात आप देख सकते हैं। कभी देखिए तो कुणाल सर 4-5 राज्यों का काम भी कर चुके हैं, लेकिन उसके बाद में ये कभी देखा नहीं है कि ₹1 में इतनी बड़ी टूर्नामेंट में आपको खेलने का मौका आ जाए। हे फक्त कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्येच होऊ शकतं आणि त्याचमुळे ते खेळाडू नेहमीच म्हणतात की आम्ही भाग्यवान आहोत जिथे आम्हाला ही मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मिळते। संपूर्ण जगाचं लक्ष या स्पर्धेवर लागलेलं असतं। पहिला बॉल या षटकातला, पहिला बॉल संकेतचा चांगलाच फिरतो आणि दोन्ही बाजूला वळण घेणारे बॉल असतात। याची गोलंदाजी भूलभुलैया है। तो इसी के लिए अगर देखिए तो इतना बड़ा मंच के साथ में यहाँ पर आने के बाद में हमें भी देखिए बहुत प्राउड फील हुआ कि इतने बड़े हिस्से भी हम देखिए तो इतने बड़े मंच का भी हिस्सा बने। आसान नहीं है, जिंदगी भर देखिए तो याद होते यादें रहती हैं, लेकिन इतनी बड़ी टूर्नामेंट में ये बेहतर काम करने का मौका मिला है। लेकिन ये हमेशा याद करेंगे कि भाई ₹1 के तादाद में भी काम अच्छा हो सकता है, लेकिन इसके बाद में वो कहते हैं ना जाते जाते कुछ अलग छोड़ जाऊंगा, बीच मैदान में आया तो महफिल लुटा के जाऊंगा। तो ये आता हुआ मैक्सिमम माय हेवन 6 और 6 रन। ओए नहीं, इस समय देखिए तो थोड़ा सा बल्ला पहले घूमा और शायद यहाँ देखिए तो डॉट गेंद आता हुआ। आता या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गोलंदाजी करणाऱ्या टीम्स आहे आणि संकेत पाटील हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, हा त्याचा रॉंग वन आहे। पायात होता बॉल, फ्लिक केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न करतोय आणि आरामात इथे एक सिंगल मिळताना दिसेल। आता मात्र या मॅचवर वर्चस्व आहे प्रवीण 11 खारघर डिफेंडिंग चॅम्पियन्स आणि नेक्स्ट मॅच अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर येईल भार्गव 11 बालाजी विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील। तो असेल आजच्या रात्रीतला शेवटचा सामना। नजरें ना अब देखते रहेंगे ऑनलाइन माध्यम से जो भी जुड़े हैं उनके, लेकिन बड़ा अगर देखिए तो साथ आपका मिला सर जी, क्योंकि अपने बिल्कुल अगर देखिए सपोर्टिंग और इतना संभल के लिया, और शायद हम आपकी भी ऋणी है कि आपने बड़ा साथ निभाए। लेकिन यहाँ देखिए तो बल्ला और गेंद का कनेक्शन ही है, आसान नहीं है। आपके साथ में जुड़े थे, उसके बाद में इट्स वाइट बॉल, और जुड़ने के बाद में आपके साथ में काम करने का मौका मिला है। ये हमारे लिए बहुत बड़ा सौभाग्य की बात है, क्योंकि आसान नहीं है। एक और मतलब ये अच्छा शॉट खेला है लॉन्ग ऑन रीजन में, वो आसानी के साथ में फील्ड करते नजर आए, क्योंकि देखिए एक प्लेटफॉर्म मिलता है लेकिन उसके बाद में साथ मिलना बहुत ज़रूरी है। तो आपके माध्यम से साथ मिला नरेश धोमी जी, इनके माध्यम में आज मनीष पाटिल जी जुड़ गए, और शायद देखिए 70 की पूरी टीम एक हमेशा एक अच्छा काम करती नजर आ रही है। उसके साथ में देखिए तो अल्टीमेट इवेंट मेकर्स, इनका एक अच्छा रोल इस टूर्नामेंट को सजाने के लिए। नहीं है आखिरी गेंद यहाँ पर, डॉट गेंद यहाँ पर आई है, और एक बड़ा मुकाबला आसानी के साथ में जीता है। अगला मुकाबला खास होने वाला है, क्योंकि बिग राइवरी आज के शाम की, ग्रेट राइवरी एंड ग्रेट मैच। शायद देखिए तो अब नाराज है, सेकंड यहाँ पर करेगी परी 11, सेकंड यहाँ पर करेगी, चेहरे पे मुस्कान आप योगेश पेनकर इनके देख सकते हैं, एजाज और उसके साथ में रजत, भूषण गोले, कहीं ना कहीं अगर देखिए सांगली एक्सप्रेस मेन मैच में आपने वापसी की है, तो शायद देखिए तो जिस तरह से गेंदबाजी अच्छी रही है, और शायद देखिए एक तरफ मुस्कान है, दूसरी तरफ परी 11 के लिए थोड़ी सी नाराज़ी रहेगी कि भाई एक बड़ी टीम विश्वजीत ठाकुर इनके अगुवाई में खेली, लेकिन कहीं ना कहीं ये मुकाबला हारे, जिसकी वजह से चेहरे पे थोड़ी सी नाराज़ी रहेंगी। लेकिन क्रिकेट के अंदर ये तो होता रहता है, कोई जीतता है कोई हारता है, किसके लिए मुश्किलें खड़ी हो सकती हैं, ये सब हमने देखा है। तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत। मधल्या फळीमध्ये एकदम वेगवान 7 बॉलमध्ये 19 धावांची खेळी करणारा ओमी केनी ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ॲज पर स्कोरर। रोहित पाटील आमच्याबरोबर इथे जोडले गेलेले आहेत।
त्यांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. कमी बॉलमध्ये 2 षटकार त्याने मारलेत आणि 1 चौकार मारलाय म्हणून 7 बॉलमध्ये 19